सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. उद्या 14 नोव्हेंबर 2023ला दिवाळीचा पाडवा आलेला आहे. 3:30 शुभ मुहूर्तांपैकी हा अर्धा शुभ मुहूर्त मानला जातो. पती पत्नीच्या नात्यातील गोडवा, अतूट प्रेम वाढवणारा हा दिवस आहे. पती पत्नीसाठी हा दिवस खूप शुभ आणि प्रेमाचा दिवस मानला जातो. दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त आहे 14 नोव्हेंबर सकाळी 6:14 ते संध्याकाळी 8:35 हा शुभ मुहूर्त आहे. या शुभ काळात तुम्ही तुमच्या पतिदेवांचे औक्षण करू शकतात. पण सकाळी सकाळी पतीला तेल, उटणं लावून अभ्यंग स्नान घालून ओवाळण्यात जी काही परंपरेनुसार आपली जुनी पद्धत आहे तिची सर कुठल्याही वेळी ओवाळण्यात, औक्षण करण्यात येणार नाही. तरी काही स्त्रियांना, काही माझ्या मैत्रिणी असतील, सकाळी वेळ नाही भेटला तर मात्र तुम्ही दिवसभरात ओवाळून औक्षण करून दिवाळीचा पाडवा साजरा करू शकतात. काही महिला लक्ष्मीपूजन, पाडवा साजरा करून भाऊबीजेसाठी पाडव्याच्या संध्याकाळी माहेरी जातात. म्हणून पाडव्याला सकाळीच पतीचे औक्षण करण्याची आपली भारतीय जुनी प्रथाच आहे. आणि सकाळी केलेली कुठलीही शुभ गोष्ट आनंद, प्रेम देणारी असते. दिवाळीच्या पाडव्याला पतीला तेल, उटणं लावून अभ्यंग स्नान घाला. पत्नीने सुद्धा उटणं लावून अभ्यंग स्नान करावे. स्नान झाल्यावर पती पत्नीने नवीन कपडे, त्यांच्या आवडीचे कपडे घालावे. नंतर औक्षणाचे ताट तयार करावे. तांब्याची किंवा तुमच्याकडे जी ताम्हण असेल ती घेऊन त्यात ओल्या कुंकवाने एक स्वस्तिक काढून घ्यावे. त्यात नंतर एक कणकेचा दिवा, 2 मुटके दिव्यात जोडवा. तेल टाकून दिवा तयार करून घ्या. तुम्हाला कणकेचा दिवा नसेल तुमच्या घरात करत तर तुम्ही तांब्याचा, पितळाचा जो तुम्ही दरवर्षी औक्षण करताना वापरत असाल तोच दिवा घ्या. तुम्ही तुमची परंपरा मोडून टाकायची काही गरज नाही. कोणाचं ऐकून काही करू नका. तुम्ही कणकेचा दिव्यानेच तुमच्या पतिदेवांचं औक्षण करत असाल तर परंपरेनुसार तसंच करा. आणि तुम्ही चांदीचा, तांब्याचा, पितळाचा जो दिव्याने तुम्ही पतीचे औक्षण करत असाल त्याच दिव्याने आपल्या पतीचं औक्षण करा. त्यानंतर ताटात एक सुपारी, सोन्याची अंगठी किंवा तुमच्याकडे जी सोन्याची वस्तू असेल औक्षण करण्यासाठी ती ठेवावी. हळदी, कुंकू, अक्षता, थोडासा कापूस, मिठाई किंवा साखर या सर्व वस्तू ताटात नीट छान सजवून छानसं औक्षणाचं ताट तयार करावे. पूर्व पश्चिम पाठ ठेवून पाटाभोवती छान रांगोळी काढा. पाटावर पतिदेवांना बसावयास सांगा. पतीचे एका ताटात पाय ठेवून त्यांचे पाय धुवावे. पाय पुसून घ्यावे आणि पतीचे पाय धुतलेले पाणी थोडेसे पत्नीने आपल्या मस्तकी लावावे. म्हणजे जिथं आपण कुंकू भरतो भांगात तिथं थोडंसं 2 थेंब का होईना पतीचे पाय धुतलेले पाणी ते मस्तकी लावावे. यामुळे काय होतं, पती पत्नीमध्ये गोडावा, प्रेम आणि आदर, समजूतदारपणा, आनंद, सौभाग्य निर्माण होते. तुम्हाला उपाय जमत असेल, पटत असेल तर करा. पण हा उपाय खूप जुना आणि परंपरेनुसार म्हणून मी सांगत आहे. तुम्ही पतीला पाटावर बसवताच एका छोट्याशा ताटात पतीचे पाय धुवा. अगदी नुसते अंगठ्याचे बोटं जरी धुतले तुम्ही तरीही चालेल. कारण स्नान करून जेव्हा बाहेर येताच आपण औक्षण करणार आहोत. थोडेसे फक्त पायावर पाणी टाकून घ्या आणि त्या पायावरचं खाली पडलेलं, ताटात पडलेलं पाणी तुम्ही फक्त पत्नीने अगदी थोडंसं 2-3 थेंब आपल्या मस्तकी, कपाळावर लावायचं आहे. तर यामुळे खूप गोडावा आणि आदर, समजूतदारपणा, आनंद, सौभाग्य निर्माण होतो. आणि पत्नीचा हा उपाय पतीसाठी कायम रक्षा कवच म्हणूनच असतो. कुठलंही संकट पतीवर येण्याआधी त्या संकटाची चाहूल पत्नीला समजून जाते आणि पत्नी पतीसाठी कायम रक्षा कवच बनूनच राहते. म्हणून पाडव्याला पतीचे पाय धुवून थेंबभर का होईना पाणी पत्नीने आपल्या मस्तकी लावायचेच आहे. जिथं आपण भांग भरतो, कुंकू लावतो तिथं जरी 2 थेंब लावून घेतले तुम्ही कपाळी तरी चालेल. तेलात नंतर कुंकू ओले करून प्रथम पतीला तिलक करा. त्यावर अखंड अक्षता लावून थोड्या अक्षता पतीच्या डोक्यावर शिंपडून द्या. यामुळे नारायणाचा हात आपल्या पतिदेवांच्या डोक्यावर कायम राहतो. थोड्याशा अक्षता आपल्या पतीच्या कपाळावर लावून थोड्या अक्षता त्यांच्या डोक्यावर शिंपडून द्यावा. यामुळे खूप सौभाग्यदायक ठरते. मग सुपारी सोन्याच्या अंगठीने घड्याळाच्या दिशेने 3 वेळा ओवाळून पतीच्या डोक्याला लावून घ्या. आधी सुपारी, मग सोन्याची अंगठी किंवा सोन्याची वस्तू 3 वेळा ओवाळून डोक्याला लावून मग ती ताम्हणात ठेवा. सोन्याचे औक्षण करणे म्हणजे पती सोन्यासारखा राहावा
आणि सुपारीने औक्षण करणे म्हणजे सुपारीसारखा टणक मजबूत आपला पती कायम राहावा म्हणून असं सुपारीने आणि सोन्याने औक्षण करायचं असतं. नंतर दिव्याने ओवाळून औक्षण करा. थोडासा कापूस पतीच्या डोक्यावर केसांवर ठेवा. याचा अर्थ असा की हा कापूस जसा पांढरा तसे वर्षानुवर्ष तुमचे केस पांढरे होईपर्यंत, केस पूर्ण पिकेपर्यंत तुम्हास उदंड आयुष्य लाभो. एक प्रकारचा पत्नी आपल्या पतीला आशीर्वाद म्हणूनच पतीच्या डोक्यावर थोडा का होईना कापूस ठेवा. त्यानंतर गोड मिठाई पतिदेवांना खाऊ घाला आणि त्या मिठाईमधला उरलेला मिठाईचा तुकडा तुम्ही स्वतः पत्नीने खा. यामुळे दोघांमध्ये प्रेम आदर वाढतो. अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने पाडव्याच्या दिवशी पत्नीने आपल्या पतीचे औक्षण करावे. औक्षण झाल्यावर पत्नीने पतीच्या औक्षणाच्या ताटात थोडी का होईना ओवाळणी टाकावी. 21 रुपये, 51 रुपये, 101 रुपये तुम्हाला हवी तेवढी रक्कम तुम्ही तुमच्या पत्नीच्या ताटात टाकावी. औक्षणाच्या ताटात. औक्षणाचं ताट कधीच खाली ठेवू नये. आपण जेव्हा पण भावाला, पतीला, कोणाला पण ओवाळतो ना, त्यात थोडे का होईना पैसे टाकावे. ते ताट कधीच खाली ठेवू नये. काहीतरी रक्कम टाकावीच. शुभ ठरते, भरभराट राहते पतीच्या खिशात पण आणि पत्नीच्या हातात पण. म्हणून कधी पण ओवाळा तुम्ही. भाऊ बहिणी भावाला ओवाळताना भावाने सुद्धा ताटात थोडी का होईना तुम्ही काही गिफ्ट देत असाल ते पण द्या आणि थोडी का होईना रक्कम आपल्या बहिणीच्या ताटात अवश्य टाका. आणि पतिदेवांनी सुद्धा आपल्या पत्नीच्या औक्षणाच्या ताटात थोडी का होईना रक्कम टाका. भरभराट राहील बघा. लक्ष्मी माता कायम तुमच्यावर प्रसन्न राहील. घरातल्या लक्ष्मीला तुम्ही प्रसन्न आनंदी ठेवाल तर कायम अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात. पाडव्याला पतिदेवांनी पत्नीला छानशी अशी भेटवस्तू द्यावी. अशी भेट द्या ज्यात प्रेम, गोडवा, सौभाग्य लपलेलं आहे. जसे की सोन्याच्या बांगड्या तुमच्या ऐपतीनुसार सोन्याच्या द्या, काचीच्या द्या, बांगड्या, पैंजण, जोडवी, सोन्याच्या अंगठीची जोडी, एक अंगठी पतीला, एक अंगठी पत्नीला. आजकाल अशा पण सोनाराच्या दुकानात अंगठ्या मिळतात, आधीपासूनच मिळतात. तशी जोडी आणा, एक तुम्ही घाला, एक पत्नीला द्या. हे पण छान गिफ्ट होईल. साडी, ब्लाऊज पीस अशा वस्तू पतीने पत्नीला द्या ज्या जोडीने असतील. त्यामुळे पती पत्नीच्या प्रेमात आदर, गोडवा, प्रेम निर्माण होतं. जी तुम्हाला देता येईल ती भेटवस्तू द्या. आपल्या खिशाला तुम्हाला जी परवडेल तीच द्या. पत्नीला अगदी छोटीशी वस्तू जरी दिली ना, पत्नी खुश असते. पण आठवणीने द्या. हा दिवस रोज येत नाही, वर्षातून 12 महिन्यातून एकदाच येत असतो. आता पाडव्याला हा उपाय प्रत्येक पत्नीने करायचा आहे. असे छानसे औक्षण करून घ्या. आनंदाने, प्रेमाने असे औक्षण झाल्यानंतर प्रत्येक पत्नीने हातात 5 काळे मिरे घ्यायचे. हातात 5 काळे मिरे घेऊन पतीवरून 5 वेळा उतरवून घड्याळाच्या दिशेने उतरवून घ्या आणि पतीला ते काळे मिरे त्यांच्या हातात देऊन द्या आणि सांगा की एखाद्या रस्त्यावर किंवा नुसतं घराबाहेर जरी जाऊन 4 दिशांना आणि 1 काळी मिरीचा दाणा वरच्या दिशेला टाकून मग घरी यायला सांगा. हा उपाय करताना कोणी आहे हे सुद्धा बघायची गरज नाही. अगदी बारीक बारीक काळी मिरीचे दाणे असतात. तुम्ही ओवाळून घ्या 5 वेळा पतीवरून अगदी डोक्यापासून पायापर्यंत नीट ओवाळून घ्या आणि मग पतीला देऊन पतीला स्वतःच हा बाहेर जाऊन उपाय करायचा आहे. घरात पत्नीने पतीवरून ओवाळून घ्या ते 5 काळी मिरे आणि पतीच्या हातात देऊन द्या. पती बाहेर जाऊन अगदी दाराच्या बाहेर जाऊन जरी केला 4ही दिशांना 1-1 दाणा टाकून द्या आणि वरच्या दिशेला 1 दाणा. मग बघा आणि घरी येऊन हातपाय धुवून घ्या. एवढंच करायचं आहे. तुमच्या पतीच्या व्यवसायात, नोकरीत प्रगती होईल. पती पत्नीच्या नात्याला कुणाची वाईट दृष्ट नजर लागली असेल ती सुद्धा उतरून जाईल. पती पत्नीच्या मनातील प्रत्येक इच्छा, स्वप्न पूर्ण होतील. 4 दिवस असतील तर हा उपाय कृपया करू नका. औक्षण सुद्धा करू नका. 4 दिवस झाल्यानंतर तुम्ही पतिदेवांना अभ्यंग स्नान घालून ओवाळून घ्या आणि 5 काळी मिरीचा हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.